म्हणजे माहिती आहे का? तर व्हीपीसी पेअरिंग आणि व्हीपीसी काय असतं हे याच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीपीसी पेअरिंग म्हणजे काय असतं आणि त्याच्यावरचा डेमो कसा करायचा हे मी शिकवणार आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हीपीसी काय असतं आणि त्याचे सगळे कॉम्पोनंट स्टेप बाय स्टेप आणि प्रॅक्टिकलही करून दाखवलंय. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर फटाफट जाऊन YouTube चॅनलला भेट द्या आणि माझा तो मागचा व्हिडिओ म्हणजेच व्हीपीसी वरचा व्हिडिओ पाहून या आणि प्रॅक्टिकल मात्र नक्की करून या. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं गाईड केलेलं आहे की व्हीपीसी म्हणजे काय, त्यानंतर सबनेट काय असतात, राऊट टेबल्स काय असतात, त्यानंतर सगळ्या गोष्टी बेसिकली सगळे कॉम्पोनंट आपण जे काय आहेत व्हीपीसी वरचे सगळे आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि प्रॅक्टिकल सकट आपण ते पूर्णपणे पार पाडलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे जे की व्हीपीसी पेअरिंग असते आणि इंटरव्ह्यू मधला हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो म्हणजे इंटरव्ह्यूअर विचारतो म्हणजे विचारतोस. तर हे आपल्याला येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सो व्हीपीसी वरची ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट आहे व्हीपीसी पेअरिंग. ती काय आहे ती मी तुम्हाला सांगते. तर आता थोडक्यात बघूया व्हीपीसी काय असतं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कन्सेप्टकडे जाऊयात. तर व्हीपीसी म्हणजे काय, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. ठीक आहे. तर आता आपण समजलो होतो एक्झाम्पल घेऊन की एक लँड असते, लँडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक आपलं स्वतःचं नेटवर्क म्हणजेच आयसोलेटेड आपलं स्वतःचं एक नेटवर्क क्रिएट करायचं आहे, बरोबर. म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड करायचं आहे. त्या प्रायव्हेट क्लाउडमध्ये कोणी दुसरं ॲक्सेस नाही करू शकत आणि फक्त आपणच ॲक्सेस करू शकतो. तर अशा सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. ठीक आहे. तर व्हीपीसी म्हणजे ते असतं की व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. तर आपलं ॲप्लिकेशन किंवा आपले ऑर्गनायझेशन किंवा मोठ्या मोठ्या कंपनीज हे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड हे करत असतात, वापरत असतात. ठीक आहे. तर आता आपण बघूया, स्क्रीनवरती जाऊया आणि आपण प्रॅक्टिकल सकट व्हीपीसी पेअरिंग म्हणजे काय ते बघूयात. ठीक आहे. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी बघितला नसेल तर फटाफट जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सबस्क्राईब करायचं, फॉलो करायचं, आवडलं असेल तर लाईक करायचं आणि कन्सेप्ट क्लिअर असेल फटाफट कमेंट करायची. त्यानंतर व्हीपीसी आपण स्टेप बाय स्टेप आपण व्हीपीसी केला होता, त्याला जोडलं होतं आणि प्रॅक्टिकल डेमो पण केला होता. तर आता व्हीपीसी पेअरिंग म्हणजे काय असतं मित्रांनो, तर ही डायग्राम दिसतीये का तुम्हाला? या डायग्राम वरती एक व्हीपीसी दिसतोय आणि म्हणजे AWS हे अकाउंट आहे. आता या डायग्रामला आहे ना मस्तपैकी आपण पूर्ण समजून घेऊयात जेणेकरून तुम्हाला व्हीपीसी पेअरिंग काय असतं हे फटाफट एकदम छान पद्धतीने येईल. ठीक आहे. तर आता ही डायग्राम काय सांगते की हे AWSचा अकाउंट आहे पूर्ण. त्या अकाउंटमध्ये रिजन आपण टाकलेला आहे. ठीक आहे. हा जो ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे ना तो एक अकाउंट आहे AWSचा. त्याच्यानंतर आपलं एक रिजन आहे. रिजनमध्ये अवेलेबिलिटी झोन आहे. ठीक आहे. अवेलेबिलिटी झोन आहे आणि अवेलेबिलिटी झोनमध्ये आपण 2 व्हीपीसी क्रिएट केलेले आहेत. आता 2 व्हीपीसी मध्ये एका व्हीपीसी मध्ये प्रायव्हेट सबनेट आहे आणि पब्लिक सबनेट आहे. सेम दुसऱ्या व्हीपीसी मध्ये पण प्रायव्हेट सबनेट आहे आणि पब्लिक सबनेट आहे. आणि त्यानंतर आपण राऊट टेबल्स घेतलेले आहेत आणि इंटरनेट गेटवे लावलेला आहे. तर आता व्हीपीसी मध्ये आपण सगळ्या या गोष्टी करून बघितलेल्या आहेत, बरोबर. आता व्हीपीसी पेअरिंग म्हणजे काय, तर व्हीपीसी पेअरिंग म्हणजे आपल्याला एकाच अकाउंटमध्ये 2 व्हीपीसी क्रिएट करायचे आणि 2 व्हीपीसीला एकमेकांना कम्युनिकेशन करायचे. 2 व्हीपीसी मध्ये एकमेकांचं कम्युनिकेशन करायचे. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये सपोज 2 व्हीपीसी असतील आणि मला त्याला पिंग करायचं, पिंग करून त्या सर्व्हरपर्यंत रीच आउट करायचे, रीच करायचे, फाईल ट्रान्सफर किंवा मला काही गोष्टी करायच्या असतील. म्हणजे बेसिकली माझ्या एका व्हीपीसी वरून दुसऱ्या व्हीपीसीला कम्युनिकेट करण्यासाठी मला हे पेअरिंग करावं लागणार आहे मित्रांनो. तर ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं की 2 व्हीपीसी क्रिएट असू शकतात, बरोबर. एकाच रिजनमध्ये, एका झोनमध्ये, एका अकाउंटमध्ये, एका ऑर्गनायझेशनमध्ये 2 व्हीपीसी असू शकतात. तर या 2 व्हीपीसी मध्ये सपोज दोन्ही व्हीपीसी प्रायव्हेट आहेत, बरोबर. आता त्यांना ऍक्सेस करू शकत नाही, कम्युनिकेट होत नाही बिकॉज ते आयसोलेटेड आहेत. तर आयसोलेटेड असल्यामुळं जर आपल्याला 2 व्हीपीसी मध्ये कम्युनिकेशन करायचं असेल, जर एका व्हीपीसी थ्रू दुसऱ्या व्हीपीसीला बोलायचं असेल आणि दुसऱ्या व्हीपीसीला
जे काही आपला VPC आहे त्याच्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर VPC पिअरिंग ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर ते कनेक्शन कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, आपण डेमोमध्ये AWSचा अकाउंट आहे आपल्याकडे, अवेलेबिलिटी झोन आहे आपल्याकडे, तर त्यामध्ये आपण एक टेस्ट VPC क्रिएट करणार आहे मित्रांनो. VPC मध्ये आपण 2 सबनेट क्रिएट करणार आहे, पब्लिक प्रायव्हेट. ठीक आहे, आणि या पब्लिक सबनेटमध्ये आपला EC2 इन्स्टन्स असणार आहे. आपल्या पब्लिक सबनेटमध्ये EC2 इन्स्टन्स असणार आहे आणि त्याला आपण काय करणार आहे, इंटरनेट गेटवे लावणार आहे आणि राऊट टेबलनी हे सगळं राऊट करणार आहे. तर आता हे सगळं करताना त्याच्यानंतर एक टेस्ट VPC आपण क्रिएट करणार आणि दुसरा T-कोड 1122 VPC असा एक क्रिएट करणार. आता या T-कोड VPC ला टेस्ट VPC ला कम्युनिकेट करायचं, बरोबर. त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन करायचं म्हणजेच पिंग करायचं आपल्याला. तर हे पिंग कसं होणार ते आपण बघणार आहोत. तर यासाठी मी काय करणार आहे, मी 2 VPC क्रिएट करणार आहे, एक टेस्ट VPC करणार आहे आणि दुसरा T-कोडचा एक VPC करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक पब्लिक सबनेटमध्ये EC2 इन्स्टन्स लॉन्च करणार आहे आणि त्या इन्स्टन्सला पहिल्यांदा आपण पिंग करून बघणार आहे की ते रीच आउट होतंय की नाही. आणि नाही होत असेल तर आपण काय करणार आहे, आपण कॉन्फिगरेशन करणार आहोत आणि कॉन्फिगरेशन केल्यानंतर आपण काय करणार आहोत, परत पिंग करून बघणार आहोत. म्हणजेच टास्क काय मित्रांनो, आता हे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे माझ्याकडून. मस्तपैकी हा डेमो तुम्ही करायचा आहे आणि हे चॅलेंज तुम्ही पार पाडायचे. काय करायचं तुम्हाला की VPC पिअरिंग करायचे, म्हणजे 2 VPC क्रिएट करायचे. 2 VPC मध्ये पब्लिक सबनेट आणि पब्लिक सबनेटमध्ये काय करायचं, EC2 इन्स्टन्स लॉन्च करायचा आणि त्या EC2 वरून दुसऱ्या EC2 म्हणजे दुसऱ्या VPC मध्ये टेस्ट VPC मध्ये असलेला EC2 ला आपल्याला पिंग करून बघायचं की ते पिंग होते की नाही. जर तुम्ही हा चॅलेंज पार पाडला तर कमेंट बॉक्समध्ये फटाफट चॅलेंज कम्प्लीटेड असा मेसेज, असं कमेंट टाकायची आहे आणि माझ्यापर्यंत रीच आउट करायचे. ठीक आहे, तर आता बघूयात, आपण AWS कन्सोलला जाऊया आणि मस्तपैकी प्रॅक्टिकल डेमो पार पाडूयात. तर आता मॅनेजमेंट कन्सोलला मी आली आहे AWSच्या. तर इथे साइन इन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, साइन इन केल्यानंतर आपल्या रूट अकाउंटनी साइन इन करायचं आहे. तर मी इथे रूट अकाउंटचा माझा ID आणि पासवर्ड देते. तुमच्या केसमध्ये तुम्ही तुमचा रूट ID आणि पासवर्ड द्यायचा आहे. ठीक आहे, तर आता इथे आपण जेव्हा साइन इन करतो तेव्हा तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. ठीक आहे, आता डॅशबोर्ड दिसल्यानंतर मित्रांनो मस्तपैकी आपण कुठलंही रिजन सिलेक्ट करू शकतो. आता मी काय करते, मी मुंबई हे रिजन सिलेक्ट करते आणि मुंबई रिजनमध्ये VPC वर क्लिक करायचे. VPC वर क्लिक केल्यानंतर आय होप तुम्ही हा VPCचा डेमो पार पाडलाय आणि डेमो करून पाहिलाय. ठीक आहे, आता VPC वर जायचं आहे. VPC वर गेल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसेल, एक VPC दिसेल जो की डिफॉल्ट आहे. ऑलरेडी AWSचा डिफॉल्ट VPC असतो. तर इथे आपण काय करायचं, क्रिएट VPC याच्यावर क्लिक करायचं. आता क्रिएट VPC वर क्लिक केल्यानंतर VPC ओनली ऑप्शनवर क्लिक करणार आणि इथे नाव देणार टेस्ट VPC. ठीक आहे, टेस्ट VPC असं नाव देते मी. आता साइडर ब्लॉक, आपल्याला साइडर ब्लॉक म्हणजेच IP रेंज किती द्यायची हे ठरवायचे. तर आता इथे मी इथं जर टाकलं तर CIDRXYZ ही वेबसाईट आहे जेणेकरून जिथे तुम्ही साइडर ब्लॉक कॅल्क्युलेशन करू शकता. जर आता इथे मी टाकलं की 10.0.0/28 जर फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला 28 जर IP हे असेल दिलेला असेल आपण, तर इथे आपल्याला IP काउंट किती मिळणार आहे मित्रांनो, आपल्याला 16 IP मिळणार आहेत आणि ते या नंबरनी चालू होणार आहेत. म्हणजे फर्स्ट आपला IP हा असणार आहे आणि लास्ट आपला हा असणार आहे. ठीक आहे, तर आता इथे मी काय करते, मी 16 घेते. आता 16 केल्यानंतर आपल्याला किती IP भेटतायत मित्रांनो, 65,000 IP आपल्याला भेटतायत. आता 65,000 IP भेटल्यानंतर इथे हे या नंबर पासून आपला IP चालू होणार आहे ते इथपर्यंत आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, तर आता मी सेम रेंज इकडे पण देते, 10
CIDR ब्लॉकमध्ये 10.0.0.0/16. ठीक, त्यानंतर इथे डिफॉल्टच ठेवायचं आहे आणि इकडे आपल्याला क्रिएट VPC वर क्लिक करायचं आहे. आता क्रिएट VPC वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, डायग्राम नुसार जाऊया. आपण हा टेस्ट VPC केलाय बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, पब्लिक सबनेट क्रिएट करायचा आहे. तर टेस्ट VPC साठी आपल्याला पब्लिक सबनेट क्रिएट करायचं. हे डिफॉल्ट सबनेट आहेत. तर आपल्याला क्रिएट सबनेट वर क्लिक करायचं आणि इथे आपला VPC सिलेक्ट करायचा जो की टेस्ट VPC आहे. ठीक आहे, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन्स येतील. इथे तुम्ही माय टेस्ट पब्लिक सबनेट असं देऊ शकता. ठीक आहे, आणि अवेलेबिलिटी झोन तुम्ही कुठलाही चूज करा. मी फर्स्ट वाला करते आणि इथे आपल्याला त्या IP मधून 65,000 मधून पब्लिक सबनेटला किती IP द्यायच्यात हे आपल्याला इथं डिफाईन करायचे. तर मी इथं देते 0.0.0.024. ठीक, म्हणजे आपल्याला 256 IP इथे कॅल्क्युलेशन दाखवतोय, 256 IP भेटणार आहेत पब्लिक सबनेटसाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला क्रिएट सबनेटवर क्लिक करायचं आहे. आता क्रिएट सबनेटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सबनेट क्रिएट झालेला दिसेल बरोबर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला राऊट टेबल क्रिएट करायचं आहे. तर इथे आपण जाणार राऊट टेबलवर आणि क्रिएट राऊट टेबल असं क्लिक करायचं. क्रिएट राऊट टेबलवर इथे नाव द्यायचं माय टेस्ट राऊट. ठीक आहे, इथे आपल्याला आपला VPC सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर क्रिएट राऊट टेबलवर क्लिक करायचं. आता आपला राऊट टेबल पण झाला. आता आपल्याला काय करायचंय, त्या सबनेटला आपल्याला राऊट म्हणजे असोसिएट करायचं, सबनेटला असोसिएट करायचं. तर इथे एडिट सबनेटवर जायचं आणि आपला जो पब्लिक सबनेट आहे त्याला टिक मार्क करून सेव्ह असोसिएशनवर क्लिक करायचं. ठीक, आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इंटरनेट गेटवे आपल्याला काय करायचंय, अटॅच करायचंय. तर त्यासाठी क्रिएट इंटरनेट गेटवेवर क्लिक करायचं. माय टेस्ट IGW इंटरनेट गेटवे असं मी क्रिएट करते आणि इथे क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्याला अटॅच करायचं, VPC ला अटॅच करायचं. ऍक्शन मध्ये जायचं आणि अटॅच टू VPC आणि इथे आपला VPC सिलेक्ट करायचा जो की टेस्ट VPC आहे आणि अटॅच टू इंटरनेट गेटवे असं करायचं. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपण काय करूया, आपल्या VPC वर जाऊया. त्यानंतर VPC वर आपण चेक केलं, VPC आपला क्रिएटेड आहे आणि इथे राऊट टेबल्सवर जर क्लिक केलं तर इथे राऊट्स आहेत बरोबर. त्याला क्लिक करायचं आणि आपल्याला काय करायचंय, इंटरनेट गेटवेला आपल्याला राऊट करायचंय. एडिट राऊटवर क्लिक करायचं आणि त्यानंतर ॲड राऊट करायचं. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, 0.0.0./. हे चूज करायचं आणि इथे इंटरनेट गेटवे चूज करायचं, इंटरनेट गेटवे. आणि आपला इंटरनेट IP जो आपण क्रिएटेड केलेला आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं. तर आता मी काय करते, सेम डुप्लिकेट टॅब इकडे ओपन करते आणि आपण आपला जो VPC क्रिएट केलेला आहे म्हणजे हा पार्ट डायग्राम मध्ये जर बघितला तर हा पार्ट आपण केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, टेस्ट VPCच्या पब्लिक सबनेट मध्ये एक EC2 इन्स्टन्स लॉन्च करायचा. ठीक आहे, एक EC2 इन्स्टन्स लॉन्च करायचा आहे. तर इथे एक EC2 मशीन मी घेतेय, म्हणजेच व्हर्च्युअल मशीन मी घेतेय आपल्या सबनेट म्हणजे आपल्या व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड मध्ये. ठीक आहे, आपल्या VPC मध्ये घेणार आहे. तर इथे आपण त्या मशीनला नाव देऊया टेस्ट EC2. ठीक आहे, टेस्ट EC2 उबंतू सिलेक्ट करते मी आणि आपण पुढे गेलो की कीपेअर द्या. कीपेअर दिल्यानंतर सिक्युरिटी ग्रुप अलाउ. ठीक आहे, 8 GB आणि इथे आपल्याला नेटवर्क सेटिंग्स मध्ये एडिट करायचं आहे आणि इथे डिफॉल्ट न घेता आपला टेस्ट VPC घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या टेस्ट VPC मध्ये आपण इन्स्टन्स लॉन्च करत आहोत.
तर इथे टेस्ट VPC घ्यायचा आणि सबनेट आपलं पब्लिक सबनेट जे आहे ते घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला IP जी आहे ती अनेबल करायची, कारण की आपल्याला पब्लिक सबनेटमध्ये करायचं आहे EC2 इन्स्टन्स, बरोबर. तर आपल्याला कनेक्ट करण्यासाठी IP लागेल, म्हणून अनेबल करायचं. आणि त्यानंतर इथे सगळं झाल्यानंतर इथे मस्तपैकी लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करायचं. आता लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक केल्यानंतर आपण बघूयात की हा इंटरनेटला कनेक्ट होतोय की नाही. तर इथे आपण याला क्लिक करून कनेक्टवर क्लिक करायचं आणि इथे कनेक्ट करायचं. तर हा मित्रांनो बरोबर आपल्या व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडमध्ये इन्स्टन्स आपला कनेक्ट झालेला आहे, बरोबर. आता इथून मी काहीही करू शकते, sudo apt update -y, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो, हा पार्ट आपला डन झालेला आहे आणि आपण इंटरनेट थ्रू आपल्या पब्लिक सबनेट मधल्या EC2 इन्स्टन्सला ऍक्सेस करू शकतो. आता आपल्याला काय करायचंय, एक Tcode 1122 चा VPC क्रिएट करायचा आहे आणि त्याला पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे, ठीक आहे. तर आता आपण काय करणार, सेम VPC वर जाणार, क्रिएट VPC वर क्लिक करणार आणि इकडे नाव देणार आपण Tcode 1122. 32 कहाँ से आ गया, Tcode 1122, ठीक आहे. आता इथे तर आपल्याला इथे CIDR ब्लॉक द्यायचा इथे. तर CIDR ब्लॉक काय देते मी की परत जाऊया आपल्या वेबसाईटला, कुठे गेली CIDR कॅल्क्युलेशन. तर इथे मी काय करते, इथे 10 डॉट नाही देत, 192.168 0.0. किती IP भेटतात, 65 60, ठीक आहे. ही वाली IP देऊया आपण, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन नाही होणार. आपण तिकडे 10 वाला दिलं ना CIDR, तर इकडे 192.168.0.0/16 असं देऊयात आणि इथे डिफॉल्टच ठेवायचे आणि क्रिएट VPC वर क्लिक करायचं मस्तपैकी. आता क्रिएट VPC वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा फटाफट सांगते मी आता. VPC वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सबनेट क्रिएट करायचा आहे Tcodeच्या ह्याच्यासाठी, पब्लिक सबनेट. तर क्रिएट सबनेटवर क्लिक करायचं. इथे आपला Tcodeचा VPC सिलेक्ट करायचा आहे, नीट लक्ष द्या. Tcodeचा VPC सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे माय Tcode सबनेट ठीक, सबनेट. आणि इथे अवेलेबिलिटी झोन तुम्ही टाकू शकतात, अवेलेबिलिटी झोन टाका. त्यानंतर इथे आपल्याला रेंज द्यायची आहे. तर इथे 192.168. काय देऊ, 0.024 देऊया, ठीक आहे. तर आता किती आपल्याला IP मिळाल्या, 256 IP आपल्याला भेटणार आहेत, ठीक आहे. आता इथे क्रिएट सबनेटवर क्लिक करायचं. आता क्रिएट सबनेटवर क्लिक केल्यानंतर आपण काय करू, बिफोर वी क्रिएटिंग इंटरनेट गेटवे आपण डायरेक्टली EC2 इन्स्टन्स एक लॉन्च करून बघू, जे की Tcodeच्या VPC मध्ये असेल. कनेक्ट होतंय की नाही बघूया, म्हणजे तुम्हाला हे इंटरनेट गेटवेचा नक्की अर्थ कळेल काय. तर इथे मी काय करते, EC2 इन्स्टन्स लॉन्च करते. EC2 इन्स्टन्सला नाव देते Tcode 1122 EC2, ठीक. आता इथे उबंतूवर क्लिक करूया आणि उबंतूवर क्लिक केल्यानंतर खाली मायक्रोस्टिक आहे, कीपेअर द्यायची आहे, Tcodeची कीपेअर देते मी. आणि इथे मेन पार्ट आहे आपला, एडिट बटनावर क्लिक करायचं. इथे आपल्याला Tcodeचा VPC सिलेक्ट करायचा आहे आणि सबनेट पण Tcodeचा सबनेट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. IP अनेबल करायची आहे, असाइन ऑटो IP अनेबल करायची आणि मस्तपैकी इथे सगळ्या गोष्टी चेक करून लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करायचं. आता मित्रांनो मला सांगा, हा कनेक्ट होऊ शकेल का, जसा हा कनेक्ट झाला फटाफट आपल्या इंटरनेटला, तसा हा होऊ शकेल का? कमेंट बॉक्समध्ये फटाफट टाकायचं आहे, होईल की नाही. तर आता फटाफट कनेक्ट करून बघूया आपल्या Tcodeच्या इन्स्टन्सला, ठीक आहे. तर ह्याच्यावर सिलेक्ट करते मी आणि इथे मस्तपैकी कनेक्ट बटनावर क्लिक करू.
तर आता इथे कनेक्ट वर क्लिक करते मी. आता आपण SSH पोर्ट अलाउ केलाय बरोबर, म्हणजे 22 पोर्ट अलाउ केलाय म्हणून ते इस्टॅब्लिश होतंय कनेक्शन. बट फेल टू कनेक्ट युअर इन्स्टन्स. SSH झालं पण कनेक्ट करू शकला नाही. का बरं असं? कारण की आपण इंटरनेट गेटवे आपल्या VPC ला जोडलाच नाहीये म्हणून होतंय. तर चला जाऊयात आपल्या VPC वरती आणि इथे मस्तपैकी आपल्याला इंटरनेट गेटवे क्रिएट करायचं आहे. तर क्रिएट इंटरनेट गेटवे वर क्लिक करायचं आणि इथे द्यायचा माय टी कोड IGW इंटरनेट गेटवे. ठीक आहे, आणि क्रिएट बटनावर क्लिक करायचं. आता क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर ह्याला अटॅच करायचंय. आता हा डिटॅच आहे, आपल्याला VPC ला ह्याला अटॅच करायचंय. अटॅच केल्यानंतर इथे आपला टी कोडचा जो VPC आहे त्याला सिलेक्ट करायचा आणि अटॅच टू इंटरनेट गेटवे. आता मला सांगा की कोण कोण असं बोलतंय की आता EC2 इन्स्टन्स आपला कनेक्ट होईल. असं कोणाला वाटतं की आपला आता होईल बाबा कनेक्ट. तर फटाफट आपण परत चेक करून बघूया. तर आता इथे आपण कनेक्ट वर क्लिक करतो आणि परत बघूया आपल्याला होतोय की नाही, की एरर देतोय. तर तुम्हाला जर वाटत असेल की होतोय तर फटाफट सांगा. आणि बोम, नाही झाला. बिकॉज का बरं? राऊट केलेलं नाही आपण इंटरनेट गेटवेला बरोबर. आपण राऊट केलेला आहे, इंटरनेट गेटवे क्रिएट केला आपण, इथला इंटरनेट गेटवे क्रिएट केला, पण राऊट केलं का, सांगितलं का त्याला की इकडे जा म्हणून? नाही. तर फटाफट परत आपल्या VPC ला जाऊया. राऊट टेबल्स वर क्लिक करायचं आणि इथे क्रिएट राऊट टेबल्स बटनावर क्लिक करून इथे परत माय टी कोड राऊट. ठीक आहे, राऊट. आणि इथे आपला VPC टी कोडचा VPC सिलेक्ट करायचा. आता इथे क्रिएट राऊट टेबल वर क्लिक करायचं. क्रिएट राऊट टेबल वर क्लिक केल्यानंतर इथे सबनेट असोसिएशन मध्ये जायचं आणि त्याला सांगायचं की तू कुठल्या सबनेटला घे बाबा, माझ्या टी कोडच्या सबनेटला घे बरोबर. असोसिएशन, सेव्ह असोसिएशन वर क्लिक करायचं. आता आपण बघूयात की इथे आपला जो काही EC2 इन्स्टन्स आहे तो कनेक्ट होईल की नाही. तर परत जाऊया आणि परत कनेक्शन वर क्लिक करूयात. ठीक आहे. तर इथे वॉर्निंग देते बघा, इन्स्टन्स इज नॉट अ पब्लिक सबनेट असोसिएट विथ द. परत आपण जाऊयात इथे आणि ह्याला पहिल्यांदा आपण असोसिएट करूया आहोत. ठीक आहे. तर आपल्याला राऊट मध्ये जायचंय आणि आपल्या माय टी कोड राऊट वर क्लिक करायचं. राऊट्स मध्ये जायचं आणि इथे एडिट राऊट वर क्लिक करायचं आणि इथं ऍड राऊट करायचं, हे सिलेक्ट करायचं आणि इथे इंटरनेट गेटवे सिलेक्ट करून इथे आपला इंटरनेट गेटवे सिलेक्ट करायचा आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचं. ठीक. आता आपला इन्स्टन्स फटाफट कनेक्ट होईल. आता कनेक्ट वर क्लिक करूया. आता आपला इन्स्टन्स फटाफट इंटरनेटला कनेक्ट होईल बिकॉज आपण इंटरनेट ऍक्सेस दिलंय त्याला, कारण की आपण इंटरनेट गेटवे जोडलेला आहे. बूम, झालं की नाही. sudo apt अपडेट -y अपडेट केली मशीन. आता इथे नोटीस करा, इथे आपला टी कोडचा जो टी कोडच्या VPC मध्ये असलेला जो हा EC2 मशीन आहे त्याची IP आहे 192.168.0.150 बरोबर. आणि इकडचा जो IP आहे जो की आपला टेस्ट VPC मधला आहे त्याचा IP आहे 10.0.0.25. आता आपल्याला काय करायचं, ह्या EC2 कडून आपल्याला इथे पिंग करायचंय. आपला टास्क आजचा काय आहे, आजच्या व्हिडिओचा टास्क आहे की या EC2 वरून, या टेस्ट EC2 वरून आपल्याला टी कोडच्या EC2 ला काय करायचं, पिंग करायचंय. तर आता इथे जाऊया आणि इथे मी टाकते पिंग. कुठला आहे IP 10.0.0. पुढे काय होता IP 0.0.25 हा IP आहे, ह्याला पिंग झालं पाहिजे. तर आता हे पिंग होतंय का
मित्रांनो नाही होते, बरोबर. म्हणजे सर्व्हर रीच करू शकत नाहीये, कम्युनिकेशन करू शकत नाहीये एकमेकांना, कारण की 2 VPC आहेत आपल्याकडे. त्यालाच आता इथेच आपलं VPC पिअरिंग ही कन्सेप्ट येते. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, VPC पिअरिंग करायचंय. आणि इकडून पण आपण बघूया, इकडून पण आपण त्या IP ला पिंग करून बघूया. पिंग इकडे काय आहे IP चा 192.168.0.150. ठीक आहे. पिंग 192.168.0.150 ह्याला पण पिंग करून बघूया. तर इथे पण पिंग होत नाहीये. तर आता आपल्याला काय करायचंय, VPC वर जायचं. इथं मित्रांनो लक्ष द्या, एकदम लक्ष देऊन ऐकायचंय. आणि जे जे मी करतेय ते सगळं तुम्हाला डेमो मध्ये करायचंय, बिकॉज हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे आणि हे तुम्हाला आलंच पाहिजे. समजतंय ना, समजलंच पाहिजे. ठीक आहे. तर आता इथे काय करायचंय, इथे तुम्हाला खाली सगळ्यात आल्यानंतर पिअरिंग कनेक्शन असं दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण काय करायचं, इथे आपण क्रिएट पिअरिंग कनेक्शन वर क्लिक करायचं. क्रिएट पिअरिंग कनेक्शन वर माय कनेक्शन कनेक्ट पिअरिंग असं नाव देऊ काहीतरी. ठीक. आता इथे कोणाला करायचंय आपल्याला, तर इथे टेस्ट VPC वर क्लिक करायचं. इथे तुम्ही टी कोडचं पण टाकू शकता अल्टरनेटिव्ह. तर इथे टेस्ट VPC मी घेते. आणि कुठला अकाउंट आहे, माझंच अकाउंट आहे, म्हणजे याच अकाउंटमध्ये दोन्ही VPC आहेत. जर दुसऱ्या अकाउंटमध्ये असेल तर इथं अनदर अकाउंट सिलेक्ट करायचं. सिम्पल. रिजन कुठलं आहे, आत्ता माझं याच रिजन मध्ये आहे. अनदर रिजन मध्ये असेल, जर माझा एक VPC मुंबईमध्ये आहे आणि दुसरा VPC ओहायो किंवा वेगळ्या रिजन मध्ये असेल, युरोपमध्ये वगैरे असेल, तर इथे अनदर रिजन वर क्लिक करायचं. त्यानंतर कुठून कशाला करायचंय, आता इथे जर आपण टेस्ट VPC सिलेक्ट केलाय तर इथे आपल्याला टी कोडचा VPC सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे काय करायचं, मस्तपैकी क्रिएट पिअरिंग कनेक्शन वर क्लिक करायचं. आता इथे लक्ष द्या, एक नोटिफिकेशन आली आहे, पेंडिंग एक्सेप्टन्स. आता इथे आपल्याला जोपर्यंत आपण एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत पिअरिंग कनेक्शन्स क्रिएट होणार नाही. म्हणून ऍक्शन्स वर क्लिक करायचं. मस्तपैकी ऍक्सेप्ट रिक्वेस्ट करायची. जसं आपण इंस्टाग्रामला ऍक्सेप्ट करतो रिक्वेस्ट, तसंच आपण मस्तपैकी इथे पण ऍक्सेप्ट करायचं. आणि मस्तपैकी आपला VPC पिअरिंग हे झालेलं आहे. आता कोणाला वाटतंय की इथलं पिंग परत पिंग होईल का पिंग, तर चेक करून बघूया. मित्रांनो नाही होणार, कारण की तुम्ही त्याला राऊट टच केलेलं नाहीये. काय केलेलं नाहीये, राऊट नाही केलेलं. तर यासाठी आपल्याला पिअरिंग कनेक्शन त्यांना सांगावं लागेल, पिअरिंग कनेक्शनला सांगावं लागेल की तू इथून जा. ठीक. आता इथे आपल्याला मस्तपैकी काय करायचं, राऊट टेबल्स वर क्लिक करायचं. राऊट टेबल्स मध्ये आपल्याला इथे क्रिएट राऊट वर क्लिक करायचं. नाही, राऊट क्रिएट नाही करायचं, राऊट टेबल वर जायचं. आणि त्यानंतर इथे माय राऊट टेबल याच्यावर क्लिक करून राऊट्स वर क्लिक करायचं. राऊट्स वर क्लिक केल्यानंतर एडिट राऊट्स वर क्लिक करून इथे आपल्याला ऍड राऊट करायचंय. आता हा IP कुठला आहे, हा आपला टेस्ट VPC आहे. मग इथे आपण काय करणार, इथे 192.168.0.0/16 आपला टी कोडचा जो काही CIDR ब्लॉक आहे, टी कोडचा जो काही CIDR ब्लॉक आहे त्याला क्लिक करायचं. आणि इथे आपल्याला काय सांगायचं आहे की पिअरिंग VPC पिअरिंग कनेक्शन वर क्लिक करायचं. आणि आपला जो क्रिएटेड असलेला माय कनेक्ट पिअरिंग आपण जो क्रिएट केलाय त्याच्यावर क्लिक करून इथे सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचं. सेम ॲज इट इज त्या राऊट टेबलला पण आपण तसंच करायचं. टी कोडच्या राऊटला जायचं, राऊट्स वर क्लिक करायचं आणि त्यानंतर एडिट राऊट वर क्लिक करायचं, ऍड राऊट करायचं. आता इथे IP काय आहे, 192.168.0.16 बरोबर. तर इथे काय करायचं, आपल्याला दुसरा वाला टेस्ट VPC चा CIDR ब्लॉक टाकायचा, म्हणजेच 10.0.0.0/16 हा करायचा. आणि इथे पण सेम पिअरिंग कनेक्शनला क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो क्रिएटेड वाला आहे तो त्याच्यावर क्लिक करायचं आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचं. आता मस्तपैकी आपलं राऊट पण आपण केलेलं आहे. तर आता इथे चेक करूया परत पिंग होत आहे का.
बोम. झालं का? नाही झालं. का बरं नाही झालं? बिकॉज VPC म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आपल्याला खूप मोठी जास्त सिक्युरिटी देतं, तगडी सिक्युरिटी देतं, जे की आपल्याला सिक्युरिटी रूल्स मधून आपल्याला काय करायचंय, रूल्स आपल्याला डिफाईन करायचे. आउटबाउंड रूल, इनबाउंड रूल्स, आठवतंय का? सिक्युरिटी ग्रुप्स जे काही आपण सांगितलेलं EC2च्या व्हिडिओमध्ये, EC2ची आपण सर्व्हिस घेत होतो तेव्हा आपण सांगितलेलं सिक्युरिटी ग्रुप्स काय असतात, तर इनबाउंड आउटबाउंड रूल्स कसं डिफाईन करायचं, तर ते पोर्ट नंबर कसे अलाउ करायचे, तर त्यासाठी परत आपण VPCला जायचं. आणि VPCला गेल्यानंतर इथे तुमच्या VPCला क्लिक करून इथे मस्तपैकी तुमचा जो EC2 इन्स्टन्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. मी T-कोडच्या EC2ला क्लिक करते आणि इथे सिक्युरिटीच्या टॅबला यायचं. सिक्युरिटीच्या टॅबला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिक्युरिटीच्या टॅब ओपन करायला मिळेल आणि इथे सिक्युरिटीच्या ग्रुपला क्रिएट करून इथे आपल्याला काय करायचं आहे, सिक्युरिटीच्या ID ला क्रिएट करायचं आणि एडिट इनबाउंड रूल्समध्ये जायचं आणि इथे रूल ॲड करायचं आहे. आता रूल कसला ॲड करायचा आहे की आपल्याला इथे ICMP प्रोटोकॉल ओपन करायचा आहे. ठीक आहे, हा प्रोटोकॉलला आपण इनबाउंड रूलमध्ये डिफाईन करायचं आहे. इथे तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर कस्टम. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला कुठला टाकायचा आहे, इथे तुम्हाला आपण कशामध्ये गेलो होतो, कुठल्या इन्स्टन्समध्ये गेलो होतो, T-कोडच्या गेलो होतो. ठीक आहे, आता T-कोडच्या गेलो म्हणल्यावर आपल्याला तिकडचा टाकायचा आहे. सिक्युरिटीमध्ये जायचं, सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटीच्या ID वर क्लिक करायचं, त्यानंतर इथे त्याचा जो ID आहे त्याच्यावर क्लिक करून इनबाउंड रूल्स टॅबवर क्लिक करायचं आणि ॲड रूल करायचा आणि कुठला प्रोटोकॉल ओपन करायचा आहे मित्रांनो, ICMP प्रोटोकॉल ओपन करायचा आणि इथे कस्टमर्स ठेवायचं आणि इथे आपल्याला रेंज द्यायची आहे 10.0.0.0/16. ठीक आहे, हा यूज करायचा. इथं आपण देऊया पिंग देऊया. ठीक आहे, सेव्ह चेंजेस. आता इकडे परत आपल्या दुसऱ्या इन्स्टन्सला जायचं जो की आपला टेस्ट EC2 इन्स्टन्स आहे. त्याच्यावरती क्लिक करून परत सिक्युरिटी टॅबला यायचं. सिक्युरिटी टॅबला आल्यानंतर त्याच्या सिक्युरिटी ग्रुप्समध्ये जायचं आणि तिथेही आपल्याला ID वर क्लिक करून इनबाउंड ट्रॅफिक रूल्सवर क्रिएट करून ॲड रूल करायचा आहे. कुठला प्रोटोकॉल यूज होतो, ICMP लक्षात ठेवायचं आहे. ICMP हा प्रोटोकॉल ओपन करायचा आणि इथे आपल्याला रेंज द्यायची आहे 192.168.0.0.16. ठीक, आता इथे पण आपण पिंग असं देऊया आणि सेव्ह चेंजेस असं क्लिक करायचं. ठीक आहे, आता आपण सिक्युरिटी ग्रुपमध्ये पण चेंजेस केलेले आहेत. तर आपण आता इथे काय करू, आपल्या EC2 मशीनवर येऊया आणि इथे आपण पिंग करून बघूया. बूम, दिसतंय, होतंय पिंग. याच्या अगोदर होत होतं का? नाही होत होतं. बरोबर, आता काय होतंय, कनेक्शन झालेलं आहे म्हणजे एकमेकांना ते बोलू शकतात. आता हा कुठला VPC आहे, T-कोड 1122चा. T-कोड 1122च्या VPC वरून आपण टेस्ट मधला जो EC2 इन्स्टन्स आहे त्याला पिंग करतोय आणि तिथे सक्सेसफुली पिंग होतंय मित्रांनो, म्हणजे कम्युनिकेशन होतंय. आता तिकडे जायचं आणि तिथे पण बघूया मस्तपैकी होते की नाही. कुठे गेला यार EC2, हा इकडे. आता इथे पण आपण कुठल्या टेस्ट वरून आपण कुठल्या ह्याला करतोय, आपल्या T-कोडच्या सर्व्हरला करतोय. बरोबर, आता इथे पण येस, बूम, मस्त आहे की नाही, मजेदार आहे की नाही. आधी होत होतं का? नाही. किती सॅटिस्फॅक्शन भेटतं जेव्हा आपण मस्तपैकी एवढा मोठा VPC पिअरिंगचा प्रोजेक्ट करतो, डेमो करतो आणि आपलं सक्सेसफुली सगळं होऊन जातं. किती छान वाटतं. बरोबर, तर असा डेमो तुम्ही पण करायचा आहे, नक्की करायचा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की मज्जा आली की नाही.
आता अशा प्रकारे आपण काय केलं, 2 VPC मध्ये कनेक्शन पेअरिंग करून दिलंय, 2 VPC मध्ये कनेक्शन पेअरिंग करून दिले. आणि हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे मित्रांनो, हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. VPC पेअरिंग येतं का हे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, म्हणजे विचारतात, आणि तुम्हाला हे आलंच पाहिजे, बिकॉज ऑर्गनायझेशन मध्ये कधी कधी असं करायला लागेल आपल्याला. सो नेव्हर नोज. सो सक्सेसफुली आपण सगळं केलेलं आहे मस्तपैकी. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला, आता सगळा डेमो बिमो आपण मस्त केला, आणि जर आपण हे VPC जे क्रिएटेड केलंय, आपण जो गोंधळ घातलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, VPC क्रिएट केलाय, सबनेट क्रिएट केलाय, राऊट टेबल क्रिएट केलाय, इंटरनेट गेटवे क्रिएट केलाय, EC2 इन्स्टन्सेस क्रिएट केलेत, सगळं काही केलंय मित्रांनो. आता जर तुम्ही हे चालूच ठेवलं तर मस्तपैकी AWS तुम्हाला तगडे बाज बिल पाठवेल, धडाधड तुमचं अकाउंट असं रिकामं होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला तुमचे पैसे वाचवण्यासाठी, मित्रांनो, फक्त तुमचे पैसे वाचवण्यासाठी मी तुम्हाला एक मेथड सांगणार आहे की सगळं आपलं जेव्हा डेमो होतो, तुम्ही जेव्हा लर्निंग पर्पजमध्ये आहात आणि तुमचा सगळा डेमो वगैरे सगळं करून झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा बंद करता तुमचा लॅपटॉप, त्यावेळेस तुम्हाला सगळं क्लीन करायचंय. पहिल्यांदा जिथं जिथं तुम्ही काय काय क्रिएट केलंय सगळं डिलीट करायचंय. आणि VPC मध्ये जेव्हा तुम्ही हे डिलीट करता तेव्हा तुम्हाला 10 एरर्स येतील. त्या एरर्सला सामोरं जाऊन मात करून आपल्याला पुढे जायचंय. तर त्या VPC मध्ये तुम्हाला खूप एरर्स येणार आहेत. तर मी सांगते कसं डिलीट करायचं 1 by 1, जेणेकरून तुम्हाला एरर्स कमी येतील. आणि हे सगळं डिलीट करायचंय. ठीक आहे, जे तुम्हाला लागणार नाहीये ना, जे तुम्ही लर्निंग पर्पजसाठी क्रिएटेड केलेलं आहे, 10 गोष्टी आपण क्रिएटेड केल्या इकडे, आणि सगळ्या एकमेकांना अटॅच केलेलं आहे. सो एकमेकांना अटॅच केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण डिलीट करायला जातो तेव्हा ते डिलीट होत नाही, ते असं नोटिफिकेशन देतं की हे ह्याला अटॅच आहे, ते त्याला अटॅच आहे. सो आपण त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट होतो आणि काही ना काही आपलं चुकून त्याच्यामध्ये राहतं, आणि त्याचं बिल AWS वाले फटाफट देतात. त्याच्यामुळे आपल्याला बिल पासून जर वाचायचं असेल तर हे सगळं व्यवस्थितरित्या डिलीट करणं खूप गरजेचं आहे. तर शेवटचे 5 मिनिटं घेते फक्त मी, आणि तुम्हाला सांगते की कसं कसं डिलीट करायचंय. तर आता पहिल्यांदा आपण आपल्या VPCच्या सबनेटमध्ये आपण 2 हे EC2 इन्स्टन्स क्रिएट केलेले आहेत. तर ते पहिल्यांदा हे करायचे, बिकॉज ते रनिंग आहेत, आणि रनिंग इन्स्टन्सेस चालू असताना आपण जर VPC डिलीट करतोय तर ते होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे पहिल्यांदा EC2 इन्स्टन्स आपले जे काही रनिंग आहेत ते आपल्याला टर्मिनेट करायचे. ठीक आहे, टर्मिनेट करायचे म्हणजे टोटल कायमचं उडवायचं आहे त्याला. जर त्याच्यामध्ये तुमचं काम वगैरे असेल तर तुम्ही स्टॉप पण करू शकतात, पण आत्ता माझं त्याच्यामध्ये काहीच नाही. मी फक्त या डेमोसाठी आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट केला होता, जे की आपण आता शटडाऊन केलेला आहे, जो की उडवलेला आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला VPC वर यायचं. हे सगळे टॅब आपण बंद करूयात. ठीक, आता 1 by 1 कसं डिलीट करायचं बघा मित्रांनो. इकडे VPC वरती येणार आपण. VPC वरती तुम्हाला टेस्ट VPC वर क्लिक करायचं, आणि इकडे ऍक्शन्स वर क्लिक करून डिलीट VPC वर क्लिक करायचं. आता मी दाखवते तुम्हाला एरर कसा शो होतो, जेणेकरून तुम्ही हे करू शकतात. आता इथे बघा, अनेबल टू डिलीट, बिकॉज काय म्हणतंय इथे, का डिलीट होत नाहीये, बिकॉज आपलं पिअरिंग कनेक्शन जी रिक्वेस्ट आहे ती ऑलरेडी चालूच आहे. ठीक आहे, ऍक्टिव्ह आहे, स्टेटस ऍक्टिव्ह आहे. त्याला आपण पहिल्यांदा डिलीट करावं लागेल, त्याच्यानंतरच हे डिलीट होईल. तर पिअरिंग कनेक्शन्स वर जायचं, आणि इथे आपल्याला आपलं जे पिअरिंग कनेक्शन आपण केलं होतं, ऍक्टिव्ह होतं, ते डिलीट करायचं. ऍक्शन्स वर क्लिक करायचं आणि डिलीट पिअरिंग वर क्लिक करायचं. इथे आपल्याला डिलीट राऊट टेबल्स पण डिलीट करायचे, जे की आपण राऊट क्रिएट केले होते याच्यासाठी, आणि डिलीट असं कन्फर्म करून डिलीट ऑप्शन्सवर क्लिक करायचं. तर याच्यासोबत आपलं काय झालं, 2 राऊट्स पण डिलीटेड झाले, जे की आपण राऊट केलं होतं इंटरनेट गेटवेला. आता हे झाल्यानंतर परत VPC वर यायचं, आणि आपल्याला परत VPC वर हा डिलीट करायचा प्रयत्न करायचा. आता मात्र तुमचा VPC हा डिलीट होईल. आता याच्यामध्ये डिलीट होताना इथे गोष्टी लक्षात घ्या की 4 रिसोर्सेस डिलीट होणार आहेत, जे की आपण काय केलं होतं, एक इंटरनेट गेटवे क्रिएट केला होता, तो पण डिलीट होणार आहे. पब्लिक सबनेट जो आहे तो पण डिलीट होणार आहे, आणि राऊट टेबल जो आहे तोही डिलीट होणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला तेच पाहिजे, तर तू डिलीट कर असं आपण बोलतो, आणि डिलीट वर क्लिक करतो. त्यानंतर डिलीट होतं हे,
आता परत आपल्याला टी कोडचा जो काय VPC आपण क्रिएट केला होता त्याला पण सेम ॲक्शन्सवर क्लिक करायचं, डिलीट VPCवर क्लिक करायचं. इथे पण तुम्हाला सांगेल की 4 रिसोर्सेस म्हणजे टी कोडचा एक इंटरनेट गेटवे आपण क्रिएट केलेला तो डिलीट करायचा आहे, त्यानंतर एक राऊट टेबल आहे आणि टी कोडचा एक सबनेट आहे तो पण डिलीट करायचा आहे. तर डिलीटवर हे करायचं, टाईप करून कन्फर्म करून डिलीटवर क्लिक करायचं. आता सगळं आपलं VPC तर डिलीट झालेलं आहे, ठीक आहे, पण हे फक्त डिलीट झालंय म्हणून सोडायचं नाही, सगळ्या गोष्टी चेक व्हेरीफाय करायच्या की खरंच डिलीट झाल्यात की नाही. त्यानंतर आपण युअर VPC मध्ये जाऊन आपल्या इथं तर काही VPC दिसत नाही, रिफ्रेश करा एकदा, नाही दिसत आहे, ठीक आहे. सबनेटवर क्लिक करा. सबनेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अवेलेबल दिसतंय, बरोबर. आपण हे 2 सबनेट क्रिएट केलेले आहे. मग रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला हे गायब होतील आणि जे की गायब झालेले आहेत आणि हे डिफॉल्ट सबनेट आहेत जे की AWSचेच आहेत, जे चार्ज नाही करत. त्यानंतर राऊट टेबल्सवर क्लिक करायचं. राऊट टेबल्सवर पण तुम्हाला 2 राऊट टेबल्स दिसतील. परत इथे रिफ्रेश करा, जे ते गायब होतील. जर डिलीट झाला नसेल तर तुम्ही मॅन्युअली इथून डिलीट करा. इंटरनेट गेटवेवर क्लिक करून परत इंटरनेट गेटवे पण तुम्हाला दिसतील, अटॅच दिसतंय. रिफ्रेश मारून बघूयात की डिलीट झालेत की नाही, आणि डिलीट झालेले आहेत. त्यानंतर एक गोष्ट अजून, इलास्टिक IP पण बघायची आहे. कधी आपण इलास्टिक IPला अनेबल करतो आणि इथे इलास्टिक IP चालूच राहते आणि त्याचं चार्ज मात्र AWS घेतं. त्याच्यामुळे इथे पण बघा की तुमचं काही चालू नाही आहे. त्यानंतर पिअरिंग कनेक्शन्सवर पण बघा की इथे डिलीटेड दिसतंय, ठीक आहे. ओके, डिलीटेड आहे सगळं. आणि दुसरं, ठीक आहे, आपण ज्या गोष्टी क्रिएटेड केलेल्या आहेत मित्रांनो ते सगळं डिलीट झालेलं आहे आणि आता AWS तुम्हाला काहीही चार्ज करणार नाही. पण मात्र ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जे की तुम्हाला लर्निंग पर्पजमध्ये कामी येतील. जेव्हा तुम्ही लर्निंग पर्पजमध्ये असता तर हे सगळं डिलीट करणं आणि क्लीन करणं खूप गरजेचं आहे. बिफोर तुम्ही सगळा डेमो झाल्यानंतर जेव्हा लॅपटॉप शटडाऊन करता एकदा व्हेरीफाय करा की आपल्या ह्याच्यावरती काही चालू नाही आहे. एकदा EC2 इन्स्टन्सला पण आपण बघूयात की सगळं डिलीट झालं आहे का. रिफ्रेश करून बघूयात. टर्मिनेट स्टॉप, ठीक आहे, कुठलाच EC2 इन्स्टन्स माझा रनिंग नाही आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकतात आणि चेक आणि व्हेरीफाय क्लीन करून सगळं. त्यानंतर आपल्याला इथून मस्तपैकी असं साइन आउट मारायचं आहे.